नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे, आजचं हे ओपन लेटर आहे माझ्या फेवरेट अभिनेत्यासाठी. त्या अभिनेत्याचा आम्ही खूप मोठा चाहता आहे आणि ते अभिनेते म्हणजेच अर्थातच सुबोध भावे सर. त्यांचं जे कॅलिबर आहे, ज्या लेवलचे ते आर्टिस्ट आहेत, वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे त्यांनी आपल्याला दिले आहेत, त्यासाठी खरंच म्हणजे टिळक एकीकडे, बालगंधर्व एकीकडे, काशीनाथ घाणेकर एकीकडे, त्यानंतर कट्यार तिथून अजून दुसरीकडे, आत्ता संगीत मान अपमान हा जो सिनेमा आला होता, दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की एवढं त्याला जेवढं ॲप्रिसिएशन मिळायला पाहिजे होतं, जेवढं बॉक्स ऑफिसवर त्याचं तो दणक्यात वाजला पाहिजे होता, दुर्दैवाने तसं नाही वाजला. पण ठीक आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे की काही काही सिनेमे चालतात, काही काही सिनेमे नाही चालत. बट मेन काय आहे की बाबा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केलात का? तर संगीत मान अपमानला नो डाऊट त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि आवडलं होतं ओव्हरऑल मला. पण जे त्यांचा तो सिनेमा होता तो आय थिंक अजून तो OTTवर आलेला नाही आहे. तो जॅनमध्ये रिलीज झाला जर मी चुकत नसेल तर, पण अजून OTTचं काही माहिती नाही. आणि आत्ता त्यांचा लेटेस्ट हिंदी सिनेमा, ज्या हिंदी सिनेमाचं नाव होतं हिज स्टोरी ऑफ इतिहास, त्या सिनेमामधला त्यांचा अभिनय, ओव्हरऑल तो सिनेमाच चांगला होता आणि आपल्या ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमवर बोट ठेवणारा होता. पण परत एकदा दुर्दैव असं की तो हिंदीत असून सुद्धा एवढा काही फार त्याला रेकग्निशन मिळालं नाही. क्रिटिकली अक्लेम नो डाऊट, ज्या लोकांनी, ज्या युट्यूबर्सनी माझ्यासारख्या ज्यांनी बघितला तो सिनेमा, त्यांनी त्याचं कौतुक केलं. पण शेवटी मॅटर काय करतं तर बॉक्स ऑफिस रिझल्ट, आणि तेच कुठेतरी गणलं. ॲटलिस्ट मराठी प्रेक्षकांनी तरी तो सिनेमा डोक्यावर धरायला पाहिजे होता. आपल्या नायकाला जर तो हिंदीत जाऊन नोकराची भूमिका न करता प्रमुख भूमिकेत आहे, आणि काय टॉपिक होता यार तो, मजा आली होती. जर अजून त्याचं OTT अपडेट नाही आहे, पण जेव्हा मी तुम्हाला त्या सिनेमाची OTT अपडेट देईन तेव्हा तुम्हाला विनंती करेन की तो सिनेमा नक्की बघा. आणि खूप अप्रतिम सिनेमा आहे आणि सुबोध सरांचं काम सुद्धा खूप अप्रतिम आहे. आता येऊया त्यांचा एकच गोष्ट, एकच भूमिका आय थिंक त्यातल्या त्यात जी थोडी फसली असेल ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला नो डाऊट, पण त्या ओव्हरऑल सिनेमाची ट्रीटमेंटच गणल्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे महाराजांना आपल्यापर्यंत आणलं ते आपल्यापर्यंत समाव पोचलं नाही. कारण ते महाअवतार नरसिंहच झालं होतं जवळजवळ. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या प्रकारे त्यांनी फाईट सिक्वेन्स तो दाखवला होता, ज्या प्रकारे ते डिझाईन केलं होतं, ते लोकांना नाही पटलं एवढं, की थोडं रिअलिस्टिक हवं होतं. बट चांगली गोष्ट अशी आहे सुबोध सरांची की ते जे चुकलं आहे ना ते मान्य करतात. हे जे काही कॉन्ट्रोवर्सी झाली या सिनेमाची, त्यानंतर त्यांनी मान्य केलं की बाबा यापुढे मी कुठलीही अशी भूमिका करणार नाही. तो विच इज अ गुड थिंग, की मान्य करायला पण मोठं मन लागतं आणि ते आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोकांकडे आहे. अजून एक सरांबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रश्नावर या कुठल्याही वादावर किंवा राजकारणाच्या संदर्भात ते बिनधास्तपणे स्वतःचं मत मांडतात. ते इतर मराठी कलाकारांसारखे तसे घाबरत नाहीत. म्हणजे त्यांचं सगळ्यात जास्त मला आवडलेलं स्टेटमेंट म्हणजे की लायकी नसलेल्या लोकांना आपण तिकडे त्या पदावर बसवलंय. तर त्या स्टेटमेंटवर आय थिंक नंतर त्यांना माफी मागायला लागली का काहीतरी, माघार घ्यायला लागली. ते स्टेटमेंट त्यांनी परत घेतलं. आता प्रॉब्लेम जरा मराठी कलाकारांचा होतोच, कारण आपल्याला राजकारणापुढे जरा नमतं घ्यावं लागतं, जरी तुम्हाला ते पटत असो किंवा नसो. बट ती हिंमत दाखवणं, दाद दिली पाहिजे सरांना. आता येऊया जो मला त्यांचा एक नेहमी खटकतो विषय. आता ते असं बोलतात की बाबा मी एक अभिनेता आहे, मला पैसे कमवायचे आहेत, जर मला कामं मिळत आहेत तर मी कामं का सोडू. हे मी अगदीच मान्य करू शकतो की मराठी कलाकारांनी चूजी राहून त्याचं फॅमिली कधीही सेक्युअर होणार नाही. कारण आपल्या मराठीमध्ये कितीही कमवले या लोकांनी तरी ते थोडं कमीच पडतं कम्पेअर्ड टू बाकीचे इंडस्ट्री. तो त्यासाठी सतत काम करत राहणं हे तर खूप गरजेचं आहे. बट जर तुम्ही मला नाटकामध्ये सुद्धा दिसत असाल, जर तुम्ही मला मालिकामध्ये सुद्धा दिसताय आणि आता तुम्ही सिनेमा सुद्धा एक नवीन घेऊन येत आहे, बरं या तीनही माध्यमातनं तुमचा लुक तर तोच असतो, त्याच्यात काही चेंज नाही. म्हणजे कधीतरी मिशी लावूया, कधीतरी दाढी वाढवूया, कधी कधी थोडी वेगळी हेअरस्टाईल करूया, कधी कधी वेगळा गेटअप करूया, वेगळं कॉस्ट्युम ट्राय करूया, तर तेही नसतं. तेच फॉर्मल शर्ट्स आउट केलेले किंवा इन केलेले आणि फॉर्मल पॅन्ट्स. तो हेच मी तिन्ही याच्यात का बघू. आणि खास करून जर थिएटरमध्ये मी पैसे खर्च करायचे असतील तर मी बोलेन की ॲक्टिंग तर तुम्ही चांगले करतातच, ॲक्टिंगमध्ये तुमचं व्हेरिएशन सुद्धा खूप असतं, प्रत्येक भूमिका
भूमिका तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करता. बट आत्ता जर तुमची मालिका येते झी मराठीवर तेजश्री प्रधान यांच्याबरोबर आणि आत्ता तुमचा सिनेमा येणार आहे काहीतरी बेटर हाफ ना, मी चुकत नसेल तर रिंकू राजगुरू यांच्यावर तो सिनेमा आहे. तो मग ही मालिका बघत असताना मी परत पैसे खर्च करून जाणार नाही तो सिनेमा बघायला. अंटिल अनलेस त्या सिनेमाची फारच जास्त हाईप झाली तर. पण असं मराठी सिनेमाबद्दल खूप कमी होतं की त्या सिनेमाची खूप हाईप झालेली आहे. तो सर कुठेतरी आय नो आत्ता मी काल का परवाच एक इंटरव्ह्यू बघितला की ज्याच्यात तुम्ही सांगितलं की आधी तुम्हाला खूप वाईट वाटायचं की समजा कुठला सिनेमा चालला नाही तर. मला एक्झॅक्ट शब्द नाही आठवत आहेत ते. बट आता तुम्हाला ओके वाटतं असं काहीतरी ते की तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे असं काहीतरी तो एक इंटरव्ह्यू होता. बट तुम्ही कदाचित ॲक्सेप्ट केलं असेल पण तो निर्माता मरतो ना याच्यामुळे. तो आयुष्यात परत कधी मराठी सिनेमाची निर्मिती करणारच नाही. ॲक्च्युली हा सुद्धा मराठी सिनेमांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे ना वेल एस्टॅब्लिश प्रोड्युसर्स आहेत, ना डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ना एक्झिबिटर्स आहेत. आय थिंक जे मोठमोठी नावं आहेत मराठी इंडस्ट्रीतली ती फायनान्स गोळा करून निर्माता म्हणून सहनिर्माता म्हणून त्यांचं नाव असतं पण पैसा त्यांचा नसतो. जर मी चुकत नसेल तर आय थिंक मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त एकच माणूस आहे जो स्वतःच्या पैशानी सिनेमाची निर्मिती करतो. खास करून नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा सरांनी स्वतःचे पैसे लावून त्या सिनेमाची निर्मिती केली होती आणि तो सिनेमाने भरपूर यश मिळवलं. 25 का 26 कोटी त्या सिनेमाने कमवले होते. खूप मोठी गोष्ट आहे ती. बट कुठेतरी निर्माते तुम्हाला एका सिनेमात घेऊन जर सिनेमा शुक्रवारी रिलीज होऊन रविवारपर्यंत जर तो थिएटरमधनं बाहेर पडत असेल तर गणलं आहे ना. कारण एका सिनेमामध्ये फक्त तुम्ही जे म्हणता की बाबा मी अभिनेता आहे मला कमवायचं आहे पण त्या सिनेमावर बाकीच्या 40 लोकांचं सगळं भवितव्य त्यांचं पोट असतं. बरेच वेळा प्रमुख नायकांना नायिकेना पैसे मिळतात बट बरेच वेळा कॅरेक्टर आर्टिस्ट असेल, टेक्निकल डिपार्टमेंट असेल त्यांचे पैसे थांबवले जातात आणि पिक्चर जरा रिलीज होऊ दे, जर आत्ता प्रमोशनल ॲक्टिव्हिटीला हे करतोय आपण हे करतोय अशी कारणं दिली जातात आणि जेव्हा सिनेमा आपटतो तेव्हा मग बिचाऱ्यांचे ते पैसे सुद्धा बुडतात. तुमच्या याच्याबद्दल काय होतं त्याला प्रामाणिकपणावर कोणीच ऑब्जेक्शन घेत नाहीये पण कुठेतरी थोडं आय थिंक आता तुम्ही 50शीला आल्यात, तुम्ही भरपूर काम केलंय. आता थोडं तुम्हाला चूजी राहणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः निर्माते सुद्धा आहात. काही मालिका आहेत ज्या तुम्ही आता प्रोड्यूस करताय. सो आता यू कॅन नाव सिट बॅक, रिलॅक्स आणि आता तुम्ही प्रोजेक्ट्स ठरवू शकता की बाबा कुठल्या प्रोजेक्टवर आपण काम करायचं आणि कुठल्या प्रोजेक्टवर काम करायचं नाही. जर आय थिंक तुमच्यासारख्या कॅलिबरवाल्या नटाला आम्हाला सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेलं नाही बघायचं आहे. आम्हाला तुम्हाला काही स्पेसिफिक प्रोजेक्ट्समध्येच बघायचं आहे जिकडे तुम्ही हेड टू टो त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड असाल आणि कुठेतरी आम्हाला असं चुकचुकल्यासारखं होऊ दे की अरे यार सुबोध सरांचा खूप वेळ झाला की त्यांचा एक सिनेमा नाही आला किंवा त्यांची मालिका नाही आली. मालिका तर मालिका तेच करा, सिनेमा तर सिनेमा तेच करा. दोन्हीकडे पाय नका ठेवू कारण नुकसान मराठी इंडस्ट्रीचं होत आहे. आता मराठी इंडस्ट्रीचे किती वाईट दिवस आहे ते सगळ्यांना माहितीच आहे आणि तुमच्यासारख्या नटाला अशा याच्यात वेस्ट झालेलं बघून खूप वाईट वाटतं. हे असं मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं होतं. तुम्हाला ओव्हरऑल हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.